राधे राधे फ्रेंड्स, मी आपली लाडकी श्रद्धा पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7 आणि इथे सगळ्या लेडीज आपलं तयार या झालेल्या आहेत आणि आजपासून आम्हाला पायी दिंडीमध्ये चालायला सुरू करायचं आहे. तर आता आमचं तर आवरलेलंच आहे, पण पप्पा काका यांचे आंघोळ वगैरे झाल्या, पण त्यांचे कपडे इकडे खाली होते म्हणून आता ते इकडे रेडी होण्यासाठी आलेले आहेत. मग तोपर्यंत इकडे बाहेर जाऊन बघितलं तर इकडचा व्ह्यू तर खूपच मस्त होता आणि रात्री अंधारही होता, थोडंसं लेटही झालं होतं म्हणून बाहेर तर काय बघितलंच नव्हतं. आणि इथूनच जे आम्हाला दिंडीमध्ये चालायला सुरू करायचं आहे तीही खूप जवळच आहे. तर आता आम्ही चेकआउट केलं हॉटेलमधून आणि इकडे रोडला आलो, म्हणजे 200-300 मीटरवरच असेल, तर लगेच इकडे दिसली ही एवढी सगळी गर्दी. तर आता आम्ही इथून हडपसरून चालायला सुरू करणार आहे आणि आम्हाला पूर्ण दिवेघाटी चढायचं आहे. आणि आमचं जे आजचं राहायचं ठिकाण आहे तर ते सासवडच्या थोडं अलीकडे म्हणजे दिवे गावमध्ये आहे. तर आता बघूयात आम्हाला दिवेघाट चढायला आणि हे पूर्ण सगळं चढायला किती वेळ आली होती. आणि माऊलीची जी दिंडी आहे ती आणखी मागेच आहे, तिला यायला बराच वेळ होईल आणि तेव्हा गर्दी होईल म्हणून आम्ही आमचं पहिलेच चालायला सुरू केलेलं आहे. तर ह्या बाकीच्याही दिंड्या आहेत आणि हे सकाळचं वातावरण सगळं भजन वगैरेही म्हणणं इकडे लोकांचं सुरू होतं. तर सकाळी चालताना खूप छान असं वाटत होतं. इकडे गेलं ना असं आलं. पुलाच्या साईडला थांबा, पुलाच्या साईडला. पुण्यातूनही बरेचसे लोक पायी दिंडीमध्ये येतात, म्हणजे ते दिवेघाटपर्यंत चालत येतात आणि याच्यामुळे थोडी गर्दी रस्त्यावर पुण्यात जास्तच होते. आणि बरेचसे लोक आपली सेवा म्हणून हे जे पायी चालणारे लोक आहेत त्यांना खाण्यासाठी खूप काय काय वाटायला हे इथे रस्त्यात असतात, म्हणून रस्ता थोडा ब्लॉक होतो, खूप गर्दी होते आणि मग चालायला थोडंसं स्लो होऊन जातं. मग आम्ही असंच चालत चालत आता हडपसर तर संपलं होतं, मग पुढे आलो, मग थोडंसं बसलो. आम्ही इथे बसलो तर बघितलं की हे सुंदर असं सूर्याने रिंगण घातलं होतं, थोडंसं ऊनही तिथे होतं म्हणून खूप जास्त छान व्हिडिओज हे करता आले नाही, कारण वर बघायला थोडासा त्रास होत होता. मग थोडेसे व्हिडिओज काढले आणि इथे कुल्फी खाऊन उठलो, पुढे चालायला सुरू केलं. थोडंसं 2 मिनिट चाललो की मग लक्षात आलं, अरे आई तर दिसत नाही आहे. मग थोडंसं इकडे तिकडे बघितलं तर कुणासोबतच आई नव्हती. आम्ही म्हणजे एवढी गर्दी आहे म्हणून आम्ही सगळे आमचा ग्रुप करूनच चालत होतो, तरीही आई मग हरवली. मग तिला कॉल केला, कॉलही 1-2 वेळेस लागला नाही, कारण एवढी गर्दी, रेंजचाही थोडासा प्रॉब्लेम होता, फोनही लागत नाही. मग नंतर तिचाच कॉल आला, मग तिनं सांगितलं की आपण जिथे बसलो होतो कुल्फी खाण्यासाठी तिथून मी पुढे आली आहे. मग तिला सांगितलं की तू एका ठिकाणी थांब, आम्ही तिथे येतो. मग तिथे एका ठिकाणी थांबली होती. मग आम्ही सगळे जाऊन तिला भेटलो आणि तोपर्यंत आमचाही सगळा गोंधळ उडाला होता. आम्ही थोडेसे घाबरलेलोच होतो, पण मग फोन असल्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम झाला नाही. मग पुढे आलो, तिला भेटलो, तीही थोडीशी घाबरलेली होती. मग आता आम्ही एकमेकांना थोडंही सोडून इकडे तिकडे जात नाही, कारण मग परत हरवणार, मग शोधायचं, परत कॉलही लागत नाही, मग सगळं डिस्टर्ब होऊन जाणार म्हणून. मग आता आम्ही दिवेघाट हा चढायला सुरू केलेला आहे. तर खूप छान वाटलं की आता अरे दिवेघाटपर्यंत आता आपण आलो आहे आणि आता काही नाही, थोडंसंच चालायचं आहे. पण जसं जसं पुढे जात होतो तसं तसं दिवेघाट हा काय संपायचं तर नावच घेत नव्हता. तो आणखीच असं वाटत होतं आणखी किती दूर आहे, कारण एवढं सगळं
दिवे घाट चढायच्या पहिले आम्ही 3-4 वेळेस थांबलो, मध्ये थोडंसं फराळाचंही खाल्लं. मग आता थोडंसं बरं वाटते, तरी आताच पाय दुखल्यासारखं वाटते आणि आता माहीत नाही दिवे घाट चढताना तर किती परेशानी होईल आणि काय. तर इथे बरेच सारे लोक व्हिडिओज फोटोज काढणारे होते, इन्फ्लुएन्सरही असतील बरेचसे, त्यांचीही बरीच काय गर्दी इथे होती आणि बरेचसे लोक हे पुण्याहूनही आलेले होते. तर म्हणजे त्यांचं फोटोशूट वगैरे इथे सुरू होतं आणि एकतर घाट आणि त्याचा रस्ताही छोटा आणि मध्येच गाड्याही सोडलेल्या, तर चालताना खूप त्रास होत होता कारण मध्येच खूप गर्दी व्हायची. आणि आज वातावरण असं की बिलकुलच आभाळ वगैरे नाही आलेलं, थोडाही पाऊस नाही आला, ऊन म्हणजे सकाळपासून हे ऊनच पडलेलं. तर ह्या उन्हाने बराचसा त्रासही होत होता. पण एवढं सगळं असूनही सगळे लोक आपलं मस्त या वारीचा आनंद घेत चालत होते. गर्दीत तुम्हाला त्रास होईल, आम्हाला काय नाही, गर्दीचा त्रास. आदरणीय विजय बापू शिवतारे यांच्याही स्टेजवरती यायचे. पुरोळीगावचे माजी सरपंच अमोलदादा भट आणि फायनली आता आम्ही दिवे घाट चढून वरती आलेलो आहे. तर दिवे घाट जिथे एंड होतो तिथेच पालखीचा विसावाही आहे. तर तिथे लोक दर्शनासाठी खूप येत होते, म्हणून खूपच जास्त गर्दी दिवे घाट जेव्हा संपतो तिथे झाली होती. मग दिवे घाट चढून पुढे आलो तर इथे खूप मस्त असा चहा आम्हाला प्यायला मिळाला आणि नंतर मग आम्ही शोधत होतो आमचं जे आजचं राहायचं ठिकाण आहे ते. तर ते शोधताना आम्हाला खूपच त्रास झाला. तो व्हिडिओ तुम्ही बनवलाच नाही, आम्हाला ते ठिकाण लवकर सापडतच नव्हतं. खूप वेळेस आम्ही पायी चक्रा मारल्या इकडे तिकडे आणि मग शेवटी आम्हाला ते ठिकाण सापडलं आणि तिथे मग आम्हाला जागा आमची राहुटी वगैरे ही भेटली. आणि नंतर मग जसं आमचं ड्रायव्हर दादा आहे तो टेम्पो घेऊन आला, त्यालाही ते शोधताना बराचसा त्रास झाला कारण बरेचसे रस्ते हे ब्लॉक होते. मग फायनली आता आम्ही सगळे इथे आमच्या राहुटीमध्ये जमा झालेलो आहे. आमचं तिथे जेवणही झालं. जेवण म्हणजे आज तिथे फराळाचं होतं, साबुदाणा. नाही टाक ना, थंड लागणार. जाऊ दे ना, बस होतं एवढं. हा आपल्या उशा खाली इकडे ठेवा ना, अलीकडं. काय करायचंय आता, राहू दे सध्याचं. तर दिंडीमध्ये तशी राहायची सोय असते, ती राहुटी वगैरे असते सगळ्यांना आपापली, आणि आपल्या 9-10 लोकांचा जो ग्रुप असतो ते सगळे मिळून त्या राहुटीमध्ये राहतात. आणि आता ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. काल रात्री तर झालं सगळ्यांची झोप वगैरेही व्यवस्थित झाली, पण मला रात्री थोडीशी थंडी वाजली आणि मग नंतर झालेली आहे सर्दी. तर आता हे दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आज उपवास सोडायचा म्हणून सकाळीच म्हणजे 10 वाजता सगळ्यांना जेवायला रेडी होतं. पहिले इथे जेवायची पंगत ही लेडीजची बसते आणि मग सगळे जे पुरुष मंडळी असतात तर ते जेवतात. आम्हाला रात्री इकडे आमची राहुटी वगैरे शोधूपर्यंत थोडासा वेळ लागला, म्हणून गडबडीत थोडीशी आमची राहुटी एवढी व्यवस्थित लावली नव्हती. तर दुसऱ्या दिवशी हवा सुटली आणि आमची राहुटी ही पडलेली आहे, पण म्हणजे कुणाला काही लागलं नाही. तर आता व्यवस्थित राहुटी त्यांच्याकडून लावून घेतली. तर असा होता आमचा दिंडीतला पहिला दिवस. असंच भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.